नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोरोनामुळे सगळे आपापल्या घरी अडकून पडलेले आहेत आणि आपण ऑनलाईन जे काही लेक्चर सुरू केले आहेत याच्याद्वारे तुम्हाला एक फायदा होऊन तुम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. सर्वजण आपण आपापल्या घरी आहात, ज्याप्रमाणे अभ्यास करत आहात तसेच तब्येतीची काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचा आजार टाळू नका. तत्परता दाखवून हॉस्पिटलाइज होऊन त्यावरती योग्य तो उपचार करून स्वतःची काळजी घ्या. आपल्याकडे कोरोना वगैरे असा काही इफेक्ट येणार नाहीये, पण तरी सुद्धा आपण घरी राहून आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि त्याचबरोबर आपण जी काही ऑनलाईन सिरीज सुरू केली आहे त्याचे लेक्चर ऐकून चांगल्या प्रकारे त्याचं विश्लेषण करून ज्या काही त्रुटी असतील, ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण 12वी मॅथमॅटिक्स चा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जो काही कन्सेप्ट आपण पाहतोय, चॅप्टर आपण पाहतोय, याच्यामध्ये आपण आज दुसरं लेक्चर घेत आहोत. आणि या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक जे काही फंक्शन आहे त्यामध्ये सोल्युशन ऑफ द ट्रायंगल हा कन्सेप्ट आपण सुरू करतोय. का सोल्युशन ऑफ द ट्रायंगल हा जो काही कन्सेप्ट आहे हा 3 पार्टमध्ये विभागलेला आहे. विभागलेला आहे. 3 पार्ट कोणते? तर अर्थातच 3 पार्ट म्हणजे एक जो पार्ट आहे तो पहिला पार्ट पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि त्यांचं रिलेशन. दुसरा जो काही भाग आहे, दुसरा पार्ट, याच्यामध्ये 3 प्रकारचे रूल येतात. एक जो आहे तो साइन रूल, दुसरा आहे कोसाइन रूल आणि तिसरा आहे प्रोजेक्शन रूल. आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये तिसरा जो काही पार्ट आपल्याला स्टडी करायचा 3 भागामध्ये, तिसऱ्या भागामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहेत तर ते कन्सेप्ट आहेत ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. मग त्याच्यामध्ये काय काय आहे तर त्या पार्टमध्ये सोल्युशन ऑफ ट्रायंगल घेत असताना तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युला हा कन्सेप्ट स्टडी करायला मिळेल. त्यामध्ये हिरोज फॉर्म्युला हा भी कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायला मिळेल. एरिया ऑफ ट्रायंगलचे वेगवेगळे फॉर्म्युले त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळतील. आणि नेपियर्स फॉर्म्युला ऑर द नेपियर एनालॉगीज हा सुद्धा कन्सेप्ट आपल्याला तिसऱ्या पार्टमध्ये स्टडी करता येईल. मग आज आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये पहिला जो काही भाग आहे तो पहिला पार्ट आपण स्टडी करूया, सुरुवात करूया. पहिला जो पार्ट आहे तो पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. तर याच्यामध्ये पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट काय आहेत हे आपण समजून घेऊया. सगळ्यांनी हेडिंग टाकला असेल, हेडिंग टाकून घ्या सगळ्यांनी आणि पुढे लक्ष द्या. पोलर कोऑर्डिनेट्स आणि दुसरा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट अंडरस्टँड करताना तुम्हाला मी तो कन्सेप्ट समजून सांगेल. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या प्लेन मध्ये प्लेनचा जर विचार केला तर प्लेन इज अ बेसिकली 2 डायमेन्शनल. बरोबर? प्लेन काय प्रकार आहे तर प्लेन हा अशा प्रकारे 2 डायमेन्शनल एक कन्सेप्ट आहे. आणि या प्लेन मध्ये जर तुम्हाला एखादा पॉइंटचं काहीतरी लोकेशन ठरवायचं असेल, हा पॉइंट पी आहे अर्थात, आणि या पी पॉइंटचं लोकेशन कुठे आहे प्लेन मध्ये हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल
तर हे अंडरस्टँडिंग दोन मेथडनी करतात. पहा, पीचं लोकेशन आपल्याला ठरवायचे, नेमका पी कुठे आहे हे आपल्याला समजून घ्यायचे. आणि हा समजून घेत असताना पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटचा आपल्याला कन्सेप्ट स्टडी करायचा. सुरुवातीला समजा आपण असा विचार केला की हा आपल्यासाठी जो काही एक्स ऍक्सिस आहे हा एक प्रकारचा एक पोलर ऍक्सिस आहे. काय? पोलर ऍक्सिस आहे. आणि या पोलर ऍक्सिस पासून तुमचा जो काय पॉइंट पी किती अंतरावरती आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ हे डिस्टन्स जे आहे ते वाय इतकं आहे. बरोबर ना? ह्या पॉइंट पासून समजा याला आपण ए नाव दिलं. इथून हे डिस्टन्स किती आहे? वाय इतकं आहे. इथून जर आपण वाय ऍक्सिस वरती जर आपण समजा परपेंडिक्युलर जर ड्रॉ केली, परपेंडिक्युलर आहे तर हे डिस्टन्स एक्स आहे. अर्थातच असा जर आपण विचार केला की हा पी पॉइंट कुठे आहे, तर त्या प्लेन मध्ये जो काही पी पॉइंट आहे तो पी पॉइंट एक्स कॉमा वाय या कन्सेप्ट वरती डिपेंड आहे, कुठेतरी या लोकेटेड आहे. मग समजा हा प्लेन आणि प्लेन एक्स वाय मध्ये आपण दाखवलाय, तर तुमचा द पी पॉइंट विच आर लोकेटेड ऍट द एक्स कॉमा वाय. म्हणजे याचा अर्थ आपण जर काय केला, या पॉइंट पासून एक्स वरती जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि तुम्ही डिस्टन्स मोजलं तर एक्स इतकं भरलं, आणि इकडून पुन्हा वाय वरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपल्याला एक्स इतकं डिस्टन्स मिळालं. तर आपण काय करूया, हा पॉइंट जो आहे तो कोणत्या अंतरावरती आहे तर तो आपल्याला समजेल की एक्स कॉमा वाय ह्या त्या लोकेशनला तो आपल्याला दिसतो. पहा, हे एक झालं. तुम्हाला मी दोन्हीतला फरक लक्षात आणून देईल. पण एक आपण काय केलं, एक अंदाज लावला आणि आपल्याला त्याचं पीचं लोकेशन मिळालं. समजा आपण काय केलं की पी पॉइंट पासून काय केलं, हा पी पॉइंट ओरिजिन पासून किती अंतरावरती आपण काय केलं, त्याला कनेक्ट करून घेतला. समजा हा तुमचा ओ हा ओरिजिन आहे आणि पी पॉइंट तुम्ही समजून घेतला किती अंतरावरती, तर आर इतक्या डिस्टन्स वरती आहे असं तुम्ही अंदाजे मानलं. The point P which are located in the plane from origin at r distance. किती डिस्टन्स आहे? r डिस्टन्स वरती आहे. मग समजा तुम्हाला काय मिळाली, एक ओपी लाईन मिळाली. आणि सच ओपी लाईन विच आर लाईज किंवा विच आर ऍट द अँगल थीटा फ्रॉम द पोलर ऍक्सिस दॅट इज एक्स ऍक्सिस. पहा, पोलर ऍक्सिस पासून जर तुम्ही त्या लाईनचा जर विचार केला तर ती लाईन किती अंतरावरती आहे, किती डिस्टन्स वरती आहे, तर अँग्युलर डिस्टन्स थीटा इतका आहे. किती आहे? थीटा इतका डिस्टन्स आहे. समजा इकडे असा विचार करा, तुमचा पॉइंट आर इतका डिस्टन्स वरती आहे आणि किती अँगल वरती आहे, थीटा इतक्या अँगल वरती. मग आपण काय करूया, ओरिजिन पासून काय करूया, इथून असं एक अँगल मेजर करू. किती आहे तो थीटा अँगल आपण मेजर केला आणि ओरिजिन पासून काय करू, आर इतकं डिस्टन्स आपण मोजू. म्हणजे काय झालं, आपला पी पॉइंट मिळाला. अर्थातच हा पी पॉइंट कशावरती डिपेंड आहे, तर पी पॉइंट हा तुमच्या आर आणि थीटावरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? आर आणि थीटावरती डिपेंड आहे असं आपण इथं दाखवूया. द पॉइंट पी विच आर ऑल्सो डिपेंड्स ऑन द आर अँड थीटा. पहा, जर आपल्याकडे हे नसेल, आपण काय केलं, ओरिजिन पासून डिस्टन्स असं मेजर केलं आणि त्याच वेळेस काय केलं, आपण इकडून अशा प्रकारे काहीतरी प्रोजेक्शननी या इनिशियल आर्म पासून या फायनल आर्म पर्यंत किंवा टर्मिनल आर्म पर्यंत हा थीटा इतका अँगल आपण मेजर केला आणि डिस्टन्सला काय केलं, आपण इथं रेकॉर्ड केलं. अशा प्रकारे आपल्याला पी पॉइंट कुठे आहे असं समजेल. तर आर इतक्या डिस्टन्स वरती थीटा इतक्या अँगल वरती आहे. किती वरती आहे? आर इतक्या डिस्टन्स वरती आणि थीटा इतक्या अँगल वरती आहे. म्हणूनच आपल्याला त्याला लक्षात घ्या, जे काय आपण कन्सेप्ट अंडरस्टँड केला तर तो आहे पोलर कोऑर्डिनेट्स, आर आणि थीटा. मग या केसमध्ये द पी विच इज लाईज ऍट आर अँड थीटा याला आपण म्हणतो पोलर कोऑर्डिनेट्स. काय म्हणतो आपण त्याला? पोलर कोऑर्डिनेट.
आता पोलर मध्ये आर काय आहे, हे डिस्टन्स आहे, आणि थिटा काय आहे, तर अँगल आहे. मग अँगल कुठून मेजर केलाय, तर अँगल हा एक्स ऍक्सिस पासून मेजर केलाय, आणि डिस्टन्स कुठून मेजर केलाय, तर ओरिजिन पासून डिस्टन्स मेजर केले. असं आपल्याला या ठिकाणी पोलर मिळतो. आणि दुसरा जो काय आहे पी तुमचा एक्स कॉमा वाय हा आहे तुमचा कार्टेशियन कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट तुम्ही म्हणता की दोन्हीपैकी कोणताही जरी आपल्याला माहिती असेल तरी चालतं का, काहीच हरकत नाही. दोन्हीपैकी कोणताही जरी माहिती असेल तरी आपण काय करू शकतो, एखादा पॉइंट त्या प्लेन मध्ये आपण इंडिकेट करू शकतो, त्याचं लोकेशन आपल्याला दाखवता येतं. मग याचा अर्थ दिस इज द पोलर कोऑर्डिनेट आणि दिस इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट, हे आपल्याला लक्षात घेत आहे. आता याच्याच मध्ये आपल्याला पुढचा जो काही पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, आपण ही जिओमेट्री किंवा फिगर ड्रॉ करून घ्या. यामध्ये आपल्याला पोलर कोऑर्डिनेट कसे मिळतात आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट कसे मिळतात हे आपण पाहिलं. आता सेकंड त्यातला पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचंय, रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स and Cartesian coordinates. पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये आपल्याला रिलेशन समजून घ्यायचे, म्हणजेच पी चे जे काही आर आणि थीटा आहेत आणि एक्स आणि वाय आहेत यांच्यामध्ये नेमकं काय रिलेशन आहे हे आपण समजून घेऊया. बघा हीच फिगर आपल्याकडे ड्रॉ केलेली आहेच. मग समजा असा विचार आपण करूया, ह्या जिओमेट्रीमध्ये थोडंसं आपण त्याचं रिलेशन करूया. समजा हा एक्स आहे, सॉरी हा वाय आहे, हा एक्स आहे, आणि या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसतोय. बघा इथं हा अँगल थीटा आहे, आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आर हा हायपोटेन्युअस आहे, आणि थीटाच्या समोरची बाजू वाय आहे आणि थीटाच्या ऍडजसंट बाजू एक्स आहे. असं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग अर्थातच आपण जर या ठिकाणी बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जर आपण इथं अप्लाय केलं, समजा आपण या जिओमेट्रीमध्ये साइन थीटा कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला. काय केला, साइन थीटा आपण कॅल्क्युलेट केला. बघा साइन थीटा जर कॅल्क्युलेट केला तर आपल्याला मिळेल वाय अपॉन आर. बरोबर, वाय अपॉन आर. अर्थातच आपल्याला वाय इज इक्वल टू काय मिळेल, तर आर साइन थीटा मिळेल. बघा वाय इज इक्वल टू काय मिळेल, आर साइन थीटा. आपण दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी कॉस थीटा कॅल्क्युलेट करूया, आणि कॉस थीटा जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो मिळेल एक्स अपॉन आर. अर्थातच एक्स किती मिळेल आपल्यासाठी, अर्थातच आपल्यासाठी एक्स मिळेल आर कॉस थीटा. बेसिकली जर आपण इथं असं जर विचार केला, जर आपल्याला आर आणि थीटा नोन असतील, माहिती असतील, आर आणि थीटा आर नोन, देन एक्स कसा कॅल्क्युलेट करू आपण, तर आर कॉस थीटा आणि वाय कसा कॅल्क्युलेट करू, तर आर साइन थीटाने आपण कॅल्क्युलेट करूया. मग जर तुमच्याकडे पोलर कोऑर्डिनेट जर माहिती आहे तर ते आहे तुमचे आर कॉमा थीटा, तर तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट पी एक्स कॉमा वाय हेच म्हणजे काय असतील, अर्थातच आर कॉस थीटा इंटू आर साइन थीटा. म्हणून पहा कसं रिलेशन आपल्याला मांडता येईल यांच्यामध्ये. हे रिलेशन महत्वाचं आहे. आर आणि थीटा बरोबर एक्सचं रिलेशन आणि आर आणि थीटा बरोबर वायचं रिलेशन, म्हणजेच आपल्याला पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटचं रिलेशन आपल्याला सांगता येईल.
पण दुसरी महत्वाची बाब, जर समजा तुमच्याकडे आर आणि थिटा माहिती असतील तर तुम्ही काय करू शकता, एक्स आणि वाय सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला ह्या टर्म माहिती असायला पाहिजे. आता आपण रिलेशन काय करूया, थोडंसं रिलेशन उलट लिहूया. जर समजा तुमच्याकडे याच रिलेशन मध्ये जर समजा तुमच्याकडे एक्स आणि वाय माहिती असतील तर तुम्ही आर आणि थिटा कसे कॅल्क्युलेट करणार. कारण एक्स आणि वाय जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही आर आणि थिटा कसे कॅल्क्युलेट करणार हे आपण समजून घेऊया. समजा आपल्याकडे एक्स आणि वाय अननोन, हे नोन आहेत, आपल्याला माहिती आहेत. पण आपल्याला माहिती आहे की एक्स इक्वल टू काय, आर कॉस थिटा, आणि वाय इक्वल टू काय, आर साइन थिटा. बरोबर आहे. हे आपल्याकडे दोन रिलेशन आहेत. पहिल्या याला आपण ए मानू, दुसऱ्याला बी मानू. ह्या ए आणि बी एक्सप्रेशन मध्ये आपल्याला काय मिळायचंय, एक्स आणि वाय माहिती आहेत, आर आणि थिटा मिळवायचे. मग काय करू आपण, हे दोन्ही रिलेशन एकत्र सोडवू, आणि एकत्र सोडवल्यावरती आपल्याला आर आणि थिटाच्या व्हॅल्यू मिळतील. कशा, आपण काय करू, ह्या दोन्ही रिलेशन मध्ये स्क्वेअरिंग आणि ऍडिंगचा कन्सेप्ट अप्लाय करू. बरोबर. बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग एक्सप्रेशन ए अँड बी. एक्सप्रेशन ए अँड बी काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऍड सुद्धा करायचे, पुढं आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे आपल्याला दिसतंय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि ही सगळ्यांना माहिती असलेली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, तिचं व्हॅल्यू असतं 1. मग काय मिळेल, देअरफोर, इकडे लिहितो, देअरफोर आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजेच आर इक्वल टू स्क्वेअर रूट जर आपण टाकलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग तुमच्याकडे जर एक्स आणि वाय माहिती असतील तर तुम्ही आर कॅल्क्युलेट करू शकता. मग एक्स स्क्वेअर करायचा, वाय स्क्वेअर करायचा, त्याचं रूट घ्यायचं, तुम्हाला काय मिळेल, आर ची व्हॅल्यू मिळेल. आता थिटा कसा मिळवायचा, तर इक्वेशन बी ला पहा, इक्वेशन बी डिवाइडिंग बाय इक्वेशन ए. आपण इक्वेशन बी ला काय करूया, ए ने डिवाइड करूया. मग काय होईल बघा, आर साइन थिटा डिवाइडेड आर कॉस थिटा इज इक्वल टू y upon x. r cancel. tan theta is equal to y upon x. अर्थातच theta is equal to tan inverse y upon x. म्हणजे आपल्याला काय मिळाला, थिटा सुद्धा मिळाला. मग एकंदरीत आपल्याकडे जर x आणि y जर नोन असतील तर त्यापासून, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट जर माहिती असतील तर पोलर कोऑर्डिनेट कसे काढायचे लक्षात घ्या. आता आपण काय करूया, दोन पार्ट लक्षात घेऊया. when polar coordinates are given, म्हणजे p r, थिटा. मग एक्स आणि वाय कसे मिळतात, तर एक्स वी गेट आर कॉस थिटा आणि वाय वी गेट आर साइन थिटा. This is p x y Cartesian coordinate. ओके, हे आपल्याला मिळाले कार्टेशियन कोऑर्डिनेट. पोलर दिल्यामुळे कार्टेशियन आपण कॅल्क्युलेट करू शकलो. जर समजा आता दुसऱ्या बाजूला when Cartesian coordinate are given, coordinates
आर गिवन. मग कसे असतील तर पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. तर आर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि थिटा काय मिळेल तर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. अर्थातच पी पॉइंट काय मिळेल आर कॉमा थिटा म्हणजेच असेल हा पोलर कोऑर्डिनेट्स. बघा तर हा जो काय पॉइंट आपण लक्षात घेतला तो आहे पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट. हे दोन्ही टाइपचे फॉर्म्युले तुम्हाला समोर ठेवायचे. आपण काय करूया याच्यावरचे काही एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या काही एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. तर असं आपण लक्षात घेऊया. पहिलाच क्वेश्चन आपण अंडरस्टँड करूया. when polar coordinates are given then find when polar coordinates are given then find its Cartesian coordinates. कार्टेशियन कोऑर्डिनेट आपण लक्षात घेऊया. आपल्याकडं समजा व्हॅल्यू दिली पी इन ब्रॅकेट सुरुवातीला 1/2 कॉमा 60 डिग्री असं दिले. आणि आता आपल्याला जे काय दिलंय ते पोलर कोऑर्डिनेट आहेत त्याच्यापासून कार्टेशियन कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचे. तुम्ही स्टार्ट करा. सोडवता येते का. दुसऱ्या बाजूला फेन कार्टेशियन कोऑर्डिनेट आर गिवन देन फाइंड पोलर कोऑर्डिनेट. आपण काय करूया देन फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स हे आपण कॅल्क्युलेट करूया. आणि इकडे एक्झाम्पल मी घेतो. समजा आपल्याकडे आहे √2 कॉमा √2 अशा व्हॅल्यू आपल्याला दिल्यात. पहा कशा प्रकारे आपल्याला ते फाइंड आउट करता येतील. मग इथं आपण काय करूया कम्पेअर विथ पी इन ब्रॅकेट आर कॉमा थिटा म्हणजेच आर इज इक्वल टू 1/2 कॉमा थिटा इज इक्वल टू किती 60 बरोबर. देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स किती येतील तर एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. मग एक्स इक्वल टू 1/2 इंटू काय होईल कॉस 60. कॉस 60 ची व्हॅल्यू किती कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 किती झाला टोटल एक्स आपला 1/4 झाला एक्स आपला इथे. आता काय करायचं आहे वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. वाय इक्वल टू 1/2 इंटू साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. वाय इज इक्वल टू 1/2 इंटू √3/2. वाय किती आला तर √3/4. मग अर्थातच पोलर कोऑर्डिनेट किती आले सॉरी कार्टेशियन कोऑर्डिनेट. देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर पी इन ब्रॅकेट 1/4 कॉमा √3/4 आले. लक्षात किती आले 1/4 कॉमा √3/4. म्हणजे हे दिले असतील तर आपल्याला हे मिळाले बरोबर की नाही. हे जर दिलेले असतील तर आपल्याला ते मिळाले. आता उलट दुसरं एक्झाम्पल आपण सोडवूया. पहिले लिहून घ्या सगळ्यांनी. आता दुसरं एक्झाम्पल काय आहे त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्या. काय केलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्या तर आर आणि थिटा काढायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे आर आणि थिटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके आर आणि थिटा कशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल ते आपण समजून घेऊया. बघा
लक्ष द्या सगळ्यांनी. याला काय करू आपण, कम्पेअर विथ कोणत्या पॉइंट बरोबर कम्पेअर करूया, तर कम्पेअर विथ पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. मग एक्स बरोबर किती, तर √2 आणि वाय बरोबर सुद्धा किती, ते सुद्धा √2च. मग आपण काय करूया, पोलर कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करूया. पोलर कोऑर्डिनेट्स बघा, पोलर कोऑर्डिनेट्स काय सांगतात, तर r = √x² प्लस y² आणि थिटा tan इनवर्स y अपॉन x. म्हणजे दोन्ही आहेत आपल्याकडे बघा. मग r काय येईल, तर अंडर मध्ये x चा स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर म्हणजे r 2 प्लस 2 म्हणजे r √4 म्हणजे r किती आला, 2 आला. r आपल्याला मिळाला. दुसऱ्या बाजूला थिटा tan इनवर्स √2 अपॉन √2 यानी काय होईल, कॅन्सल. मग थिटा tan इनवर्स 1. याचा अर्थ अशा कोणत्या अँगल साठी 1 असतो, म्हणजे जर आता थिटा बरोबर किती असेल तेव्हा हा 1 येतो. मग tan थिटाची काय व्हॅल्यू आहे, कोणत्या व्हॅल्यू साठी हा थिटा किती असेल, तर 45 असेल लक्षात घ्या, किंवा π/4 इतका असेल. म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू ही 1 असते या नियमानुसार. मग थिटा येईल आपल्यासाठी π/4 और 45 डिग्री. मग आपल्याला थिटाही मिळाला आणि r सुद्धा मिळाला. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल, पोलर कोऑर्डिनेट्स आर पी इन ब्रॅकेट 2, 45 डिग्री. लक्षामध्ये. तर अशा प्रकारे आपण पोलर कोऑर्डिनेट दिलेले असतील तरी सुद्धा आपण कार्टेशियन कॅल्क्युलेट करू शकतोय, आणि कार्टेशियन जर दिलेले असतील तरी आपल्याला पोलर कोऑर्डिनेट सुद्धा कॅल्क्युलेट करता येतात. तर सोल्युशन ऑफ ट्रायंगल जो काही भाग आहे त्याच्यापैकी आपण पहिला पार्ट आपण आज स्टडी केला. उद्या आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्याचे ऍप्लिकेशन हे जे काही पार्ट आपल्याकडे आहेत हे 3 भाग आपल्याला सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये स्टडी करायचे. त्याच्यापैकी एक पार्ट आपण आज स्टडी केला. तर बारकाईनेचा अभ्यास करा. आणि दुसरी बाब म्हणजे जे काय तुम्हाला एक्सरसाइज किंवा एक्झाम्पल सोडवायचे तर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये किंवा तुमच्या सीईटीच्या बुक मध्ये जेवढे काही क्वेश्चन असतील ते स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर ते नसतील तर मला त्याचं कॉल करून त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करायचा, लक्षात घ्या. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.